नमस्कार मंडळी. साऊथ कोरिया हा कंट्री सगळ्यांनाच आवडत असेल. त्यामध्ये बघा सॅमसंग, LG, किया सगळ्यांना माहिती आहे की किंवा हुंडाई या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपनी साऊथ कोरियाच्या आहेत. आणि मुलींच्या सगळ्यात फेवरेट म्हणजे BTS हे पण साऊथ कोरियामधलेच आहे. पण ह्या देशाचा एकदम एक इंटरेस्टिंग रिसर्च झाला या देशावर. तर आपल्या जगातला सगळ्यात पहिला देश जो नामशेष होणार आहे म्हणजे या पृथ्वीवरच निघून जाणार तो पहिला देश म्हणजे साऊथ कोरिया. प्रॉब्लेम असा आहे की तिथे डेव्हलपमेंट या नावावर खूप काही काही गोष्टी होत आहेत आणि जो रेट आहे जेव्हा लग्न करण्याचा किंवा मुलं होण्याचा तो खूप कमी झालाय. त्यांचा रेट आहे तो म्हणजे 0.7 आणि आपल्याला आहे त्याची सेम पॉप्युलेशन ठेवायची असेल तर आपल्याला 2.1 असा रेट पाहिजे. म्हणजे एका कपलला एका जोडप्याला 2 मुलं तरी कमीत कमी असायला पाहिजे. तर त्यांचा आहे 0.7. याचं रिझन काहीतरी डेव्हलपमेंट. खरंच हे डेव्हलपमेंट आहे का की तो देशच नाही राहणार आपल्या जगामध्ये तर हे डेव्हलपमेंट कसलं म्हणायचं. मी असं म्हणत नाही की जास्त मुलं आपली झाली पाहिजेत किंवा असं झालं पाहिजे, पण आपण डेव्हलपमेंटच्या नावावर फक्त आपल्या स्वतःची काळजी हॅपीनेस याची पण काळजी घेतली पाहिजे. फक्त आपण फॅसिलिटीज मोठी कार बंगला याच्या पाठी फक्त नाही पळायला पाहिजे. आपली फॅमिली पण खूप इम्पॉर्टंट आहे, त्यांना पण टाइम देणं. आणि इन्फ्लेशन महागाई पण खूप आहे त्यामुळे लग्न कोण करत नाहीयेत कारण की त्यांना सांभाळायचं कसं. आणि मुलं पण कमी होऊ देत आहेत कारण की त्याचा खर्च नको म्हणून, कारण की महागाई खूप आहे. सो खरंच आपण पण याच्यातून शिकलं पाहिजे की आपण पण